गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिले, पण मला तिथे 60 मतं. कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार बच्चू कडूंचा निर्धार. विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात ईव्हीएमचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता. विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करत थेट निवडणूक निकालात चॅलेंज दिलं जात होतं. महायुतीचा विजय हा ईव्हीएमचा विजय असल्याची टीका महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात आली. मात्र आता हा मुद्दा मागे पडला असताना प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केलाय. कडू यांनी एका गावातील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देत ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचं म्हटलंय आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावातील नागरिकांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचं सांगत फेर मतदानाची प्रक्रिया सुरू केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त करत मार्कडवाडी गावात आपणास मतदान कमी पडल्याचं म्हटलं होतं. तसेच येथील गावकऱ्यांशी बोलून एवढं मतदान कमी कसं झालं यावर चर्चा केली. त्यानंतर मार्कडवाडी गावात ग्रामस्थांकडूनच फेर मतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारत गावात कलम 144 लागू केलं. आता बच्चू कडू निवडणूक लढवत असलेल्या अचलपूर मतदारसंघातील गावात मला मतदान कमी झाल्याचं कडू यांनी म्हटलंय. ब्राह्मणवाडा थाडी येथील मतदान केंद्रावर मला मागच्या निवडणुकीत 148 मतं मिळाली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत केवळ 60 मतं मिळाली. विशेष म्हणजे त्या गावातील 125 लोकांनी मला स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलंय, ज्यामध्ये आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचं ते सांगत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसेच या प्रकरणात आम्ही आता कोर्टात जाऊ असंही कडू यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.